13 मे रोजी झालेल्या घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या प्रकरणातील आरोपी गोवंडीतील व्यावसायिक अर्शद खान यांनी होर्डिंग मंजूर करून घेण्यासाठी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 1 कोटी रुपये दिले होते असं तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती एसआयटीने सत्र न्यायालयाला दिली आहे। जीआरपीच्या जमिनीवर इगो मीडियाने 140 बाय 140 चौरस फुटाचं हे होर्डिंग उभारलं होतं। एसआयटीच्या तपासात अर्शद खानच्या महापारा लखनौई गारमेंट्सच्या व्यवसायात निलंबित आयपीएस अधिकारी क्वैसर खालिद यांची पत्नी सुमन्ना भागीदार असल्याचा अंदाज आहे। घाटकोपरच्या होर्डिंग्स प्रकरणात एसआयटीचा कोर्टात मोठा दावा। घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणात आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीने मंजुरीसाठी 1 कोटी रुपये दिले। हे 1 कोटी रुपये अर्शद खान नावाच्या व्यापाऱ्याला देण्यात आले। हा तोच अर्शद खान आहे जो आयपीएस कैसर खालिद यांची पत्नी सुमानाचा बिझनेस पार्टनर आहे। आयपीएस कैसर खालिद यांनीच घाटकोपरच्या बेकायदा होर्डिंग्सला मंजुरी दिल्याचं उघड झालं। आरोपी अर्शद खानच्या माध्यमातून सुमानांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा दावा करण्यात आलाय। आरोपी अर्शद खान सध्या फरार आहे। अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे।